जो भक्त मामांच्या चरणी अनन्य भावाने लीन होतो, ज्याच्या श्वासात फक्त बाळूमामा हेच नाव आहे आणि ज्याने आपलं सर्वस्व मामांच्या झोळीत अर्पण केलं आहे, अशा भक्तासाठी मामा प्रत्यक्ष सावली बनून उभे राहतात। मामा म्हणतात, अरे लेकरा, तू फक्त विश्वासाचं एक पाऊल टाक, उरलेली 9 पावलं मी तुला उचलून चालायला शिकवेन। जसा एखादा मेंढपाळ आपल्या हजारो मेंढ्यांच्या कळपात लंगड्या मेंढराची जास्त काळजी घेतो, तसाच माझा बाळूमामा या संसाराच्या अरण्यात भरकटलेल्या आणि दुबळ्या भक्ताचा हात कधीच सोडत नाही। संकट कितीही मोठं असू दे, मामांच्या भंडाऱ्याची एक चिमूट आणि मनातला ठाम विश्वास कोणत्याही संकटाची राख केल्याशिवाय राहत नाही। मामांचे ज्ञान हे शब्दांत नाही तर अनुभवात आहे। ते म्हणतात, मी कुठे बाहेर नाही, मी तुझ्या अंतरात्म्यात आहे। तू जेव्हा भुकेलेल्याला घास देतोस तेव्हा मी तृप्त होतो, तू जेव्हा दुःखी माणसाचे अश्रू पुसतोस तेव्हा मी प्रसन्न होतो। जो व्यक्ती भेदाभेद विसरून प्राणीमात्रांवर प्रेम करतो तोच खऱ्या अर्थाने मामांच्या मार्गावर चालतो। ज्याला जगाने नाकारलं त्याला मामांनी स्वीकारलं। बाळूमामांची भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नाही, तर तो एक जगण्याचा आधार आहे। ज्याच्या मस्तकी मामांच्या भंडाऱ्याचा टिळा आहे आणि हृदयात मामांची मूर्ती आहे, त्याला या जगात कशाचीही भीती उरत नाही, कारण मामांचा शब्द आहे, तू माझा हो, मी तुझाच आहे। हा दिसणारा देव भक्ताला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशात नेल्याशिवाय राहत नाही। हेच मामांच्या भक्तीचं खरं सामर्थ्य आहे। बोला बोला, बाळूमामाच्या नावानंच सांग भलं।